प्राप्ती देह विसरे आपुला जवळी घेता सीन गेला दवी प्रेम भाते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळी घेता सीन गेला तुका संता पुढे पायी झोंबेलाने कोडे देह विसरे आपुला जवळी घेता सीन गेला जवळी घेता सीन गेला समच्चरण सरोजम संद्र नीलाबुदादम जगन निहित पाणी मण्डनम मण्डनम तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदैव बलहासम विठ्ठलम चिंतयामि महायोगपीठे तट्टे भीमरत्यम वरम पुंडलीकाय दातु मुनीन्द्रजमागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं वदे पांडुरंगाकार ब्रजवर केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी करा गोसरी काही तने न बोलतो वचन ती भाविक नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेनी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नढळे इहलोकी भव सिंधुसी सेतू बांधिला जेने अनाथा देना करणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालेला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोची हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागिती दिव्य लोकासी नेली धन्य जन्मभूमी जिथे जन्मलो मी
धन्य कर्मभूमी जिथे वाढलो मी, धन्य ती जिजाई धन्य शिवाजी, जयाचे अवधर कुशी जन्मले धर्मवीर संभाजी. पंढरीच्या देवराया मातेचे औचित्य वघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला भंग यावत भोतलावरती तुम्हा अज्ञानी जीवाचा, मूढ जीवाचा, जड जीवाचा, पापी जीवाचा, अहंकारी जीवाचा, विकृत जीवाचा उद्धार करण्यासाठी जीवाचं रांजन केलं नव्हे, देह ज्यांनी झिजवला असे. जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहुनी व वैराग्य मूर्तिमंत पुतळे आणि पंचम वेद म्हणून ज्याचा गाथा विश्वाच्या मालकानं डोक्यावरती घ्यावा, असा गाथा एक दिवस वैऱ्यांनी पाण्यात बुडवायला लावला, तर माझ्या विश्वाच्या मालकानं 13 दिवस इंद्रायणीच्या तळाशी ज्या महात्म्याचा गाथा वराशी कवटळून धरला, पण शब्दरूपी रत्नाचं एक अक्षर भिजू दिलं नाही. हा अधिकार ज्याचा, असे कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत अखंड सिंहासनाधीश्वर गोकृष्ण प्रतिपालक श्रीमंत स्वराज्य रक्षक राजाधिराज छत्रपती शिवराय यांचे एकमेव गुरुवर्य श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आईच्या चरित्राचा वेध घेणारा उत्कृष्ट असा अभंग तुम्हाची देवस्वरूप श्रुती सज्जन माझ्या मायबापांच्या समोर निवडलेला आहे. जीवनभर न उलगडलेलं कोड किंवा अनेक हजारो प्रश्नांची उत्तर जिनं स्वतःच्या हाताने लिहिलं, पण तिचा जीवनपट लिहायला घेतलं तर कोणाच्याही लेखणीला पूर्ण विराम आला नाही. असा जीवनपट जिचा, त्या आईचं चरित्र 4 चरणामध्ये माझ्या तुकोबाराने रेखाटलं. सहज बोलता बोलता कोणीही पुरुष म्हणू शकतो, बाई पण भारी देवा, बाई पण भारी देव. पण खरंच बाई होणं चांगलंय का? खरंच आई असणं चांगलंय का रे? सूर्याचं तेजस्विता, चंद्राची शीतलता, समुद्राची अथांगता आणि तिच्या पलीकडे जीवन, ते आईची मातृत्वता, त्याच्या पलीकडं. आणि म्हणून शब्दाच्या मर्यादेमध्ये जिचं चरित्र बसत नाही ती आई असते. ती आई तुकोबारायांनी सांगितली. ती पाणी भरते, मरमर मरते, दारी धरते, अख्ख्या संसाराचा भार डोक्यावर तरते, तरी तुम्ही आम्ही सहज म्हणतो आई कुठं काय करते. ते तिनं काय काय केलंय हा चरित्रपट माझ्या तुकोबारायांनी या 4 चरणामध्ये सांगितलं. मातेची या चित्ती, मातेची या चित्ती अवघी बाला काची व्याप्ती, अवघी बाला कोणासाठी जगते? इथं तुकोबाराय म्हणतात समाजाचं तिला काही घेणं देणं नाही, भावकीचं तिला काही घेणं देणं नाही, परिवाराचंही तसं पाहता एवढं काय घेणं देणं नाही. जीवन जिजवलं तिनं लेकरांसाठी. अवघी बाला काची व्याप्ती, जिच्या जीवनाचा भाग लेकरांचं भलं करण्याचं आहे, ते तिचं चित्त आहे. तिच्यावरती तेवढं नितांत प्रेम लेकरांनी करू न करू, ती स्वतःच आयुष्य त्यांच्यासाठी जिजवते. कुठपर्यंत? नाही, आताच नाही. कुठपर्यंत? तो पोटात आहे तोपर्यंत नाही, जन्माला आला तोपर्यंत नाही, चालता येते तोपर्यंत नाही, बोलता येते तोपर्यंत नाही, अक्षता टाकेपर्यंत नाही. तर तुकोबाराय सांगतात, शेवटचा श्वास ज्या दिवशी आई सोडन त्या दिवशी तिच्या जीवाला पूर्णविराम तोपर्यंत नाही. देह विसरे आपुला, कशाच्या बदल्यात? तू फक्त जवळी घेता
सीन गेला. निरपेक्ष भावनेनं फक्त लेकरू 1 मिनिटभर जवळ बसलं तर त्याच्या आयुष्याचा सीन जातो. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. चालायला लागलेलं लेकरू 1 पाऊल चालू दे हो, त्याच्यासाठी माय 1000 पाऊल चालते. देह विसरे आपुला जवळ घेता सीन गेला. ज्या दिवशी कुटुंबात आई नसेल, कुटुंबात बाबा नसतील, त्या दिवशी संत सांगतात बाबा तुमच्या जीवनातलं दुःख कोण्या व्यक्तीला सांगू नका. ते डोळ्यात पाणी आणून ऐकतील आणि पुढच्या चौकात एका चहावर सांगतील. पण तुमची गंमत सगळी बघतील, फक्त आयुष्याची गंमत पाहत नाही माई. आयुष्याचे हसू करू देत नाही बाप. म्हणून त्यांची जीवनात ज्या दिवशी उणीव होईल त्या दिवशी तुम्ही संतांचा पदर धरा, संतांच्या पायाला जोडा, संतांकडे प्रेमानं जा आणि तुमच्या जीवनातील दुःख सांगा. तुका संता पुढे पायी झोंबेला कडे देह विसरे आपुला जवळ घेता सीन गेलं. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तरी मायबाप तुम्हा टाळकऱ्यांच्या श्रोत्यांच्या चरणावर नतमस्तक होतो, नम्र होतो, शरणागती पत्करतो, आत्मसमर्पण करतो, सरेंडर करतो. घेतलेला अभंग 400 वर्षापूर्वी माझ्या तुकोबराने लिहिला. याच्यावरती अनेक हजारो माझ्यासारख्या कीर्तनकारांनी कीर्तन केली, प्रवचन केली, विवेचन केली, प्रबंध लिहिले, साहित्य तयार केलं, लेख लिहिले, पुस्तकं छापली, MRP टाकली. माझ्यासारख्या हजारो साहित्यिक कीर्तनकारांनी पुस्तकं छापून छापून कोट्यवधी रुपये कमवलं. पण आम्हा लोकांना गाथा कळालीच असेल असं काही नाही हो. एका एका शब्दाचा एक एक वेद तयार होईल एवढी ताकद माझ्या तुकोबऱ्याच्या गाथेची. म्हणून माझ्यासारखे लाखो कीर्तनकार याच भीमेच्या कोयनेच्या चंद्रभागेच्या तीरावर जन्माला येतील आणि एक दिवस मातीमोल होतील. पण अभंगात काय भाव सांगितलाय तो मात्र सांगता येणार नाही. असा हा अतिशय परिपूर्ण उत्तम असणारा अभंग तुम्हा सर्व देवस्वरूप श्रोत्यांच्या समवेत सादर करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार तो म्हणजे असा. कशासाठी आपण आलो? काश महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन गायक वृंद या काळे परिवारानं बोलवले. कशासाठी? पुन्हा स्नेही आप्तेष्ट इतर इष्टमित्र नातेवाईक पाहुणे मंडळी कशासाठी निमंत्रण देण्यात आलं? पुन्हा एकदा 1 वर्षानंतर पुन्हा का आपण यांच्या दारात येतोय? त्याच्यासाठी दुःखद घटना याच्या पाठीमाग. या परिवाराची जननी, या परिवाराची वसुंधरा माय, या परिवाराची कारभारीन मालकीन आयुष्यभर जिनं स्वतःच जीवन झिजवलं या परिवारासाठी आणि याच परिवारात शेवटचा श्वास मोजला त्या आईसाठी तुम्ही आम्ही सर्वजण आलोत. की जिच्या कर्तृत्वाची, जिच्या कष्टाची, जिच्या परिश्रमाची, जिच्या त्यागाची, जिच्या प्रेमाची संकल्पना शब्दात मांडता येत नाही अशी आई, की जिची पाठवणी तुम्ही गेल्या वर्षी याच कुटुंबातून याच पवित्र अशा अंगणात हिटर असन, गिझर असन, लायटर असन, कुटुंब सर यंत्र सामुग्रीनं भरलेलं असन तरी त्रिगुणाची 3 तत्वाची 3 दगडाची चूल शेवटी मांडून तिच्यावरती ते उष्ण उदक उकळून तिला शेवटची आंघोळी याच अंगणात घातली असन ती आई, की जिला आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा मातेचं या परिवारातून जाणं म्हणून सर्व स्नेहींना दिलेला मंत्र. चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. जात असताना कोणीही जीवाला चिठ्ठी लिहिता येत नाही, निरोप ठेवता येत नाही. अगदी व्याध हातून सुटला विहंग जैसा. श्वापद धरणाराच्या हातून श्वापद सुटल्यानंतर ते जसं पाठीमाग पाहत नाही तसं तुमच्या आमच्या जीवनात काळ घेऊन जात असताना तो पाठीमाग पाहत नाही. त्याला कोणाचा वशिला चालत नाही, त्याच्यासाठी कोणाचं पत्र चालत नाही, त्याला कुठेही पर्सेंटेज पेनल्टी काय देऊन त्याच्यातून सोडवणूक तुम्हा आम्हाला करता येत नाही. तो काळ आहे, तो शेवटचा श्वास आहे. अशी या घराची अर्धांगिनी आदरणीय कैलासवासी लीलाबाई मोहन काळे आमची फुला मावशी. त्या मावशीचं जाणं या परिवारातून झालं. जीवनामध्ये त्याग काय असतो, जीवनामध्ये परिश्रम काय असतं,
या भिवारीच्या काठावरती आयुष्यभर नांदताना काय काय केलं असं आमच्या मावशीला विचारा. अरे एखाद्या चित्रपटाची कथाही इतकी रोचक, दुःखद आणि हृदयद्रावक नसन एवढं परिश्रम या कुटुंबानं त्या काळी झेललं. या कुटुंबामध्ये पहिल्यांदा मोठी मावशी आली हिरा मावशीच्या रूपानं. त्यांनी हे कुटुंब सावरण्याचा अतोनात अथक परिश्रमानं प्रयत्न केला. त्यांच्या जीवनामधून अगदी अल्पावधीतच पतीचं जाणं झालं आणि म्हणून आयुष्याला 50-60 एकराच्या या वसुंधरा माईला कोणीतरी हक्काचा अधिकारी असावा, माझा असावा. तुम्हा आम्हाला वाटतं ना माझी या जातीचा मज भेटो कोणी, माझ्या आयुष्यासाठी मला कोणीतरी पाठराखण हवी म्हणून स्वतःची बारकी बहीण आमची मावशी पुन्हा या कुटुंबामध्ये त्यांच्या दिऱ्याला दिली. हे कुटुंब पुन्हा नव्या उमेदीनं उभारी घेण्यासाठी तयार झालं, प्रयत्न केला. आज त्या गोष्टीला बरेच वर्ष झाले. आज काकांनाही जाऊन 20-25 वर्ष झाले असतील. त्या काळापासून हा परिवार अतिशय आदर्श आणि पवित्र करण्याचा या मावशींनी प्रयत्न केला. मग कैलास दादा असेल, विकास दादा असेल, विकास दादा असेल, 2 बहिणी असतील, त्यांचा हा काळी परिवार, पोमलवाडी गाव असेल, ही पंचकृषी असेल, या पंचकृषीत राहत असताना एक परिवाराचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न मावशींनी जीवनामध्ये केला. म्हणून त्यांचं जीवनपट शब्दात सांगता येत नाही, पण माझे तुकोबराय सांगतात, तुमच्या आमच्या जीवनामध्ये ऋण असतं. ऋण आहे तुमच्या आमच्या जीवनात आई वडिलांचं, ते ऋण वैपंदी खून अंगी मी आपल्याच उत्तीर्णता लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. त्या ऋणातून देवा उतरही होण्यासाठी आजचा हा श्राद्ध विधी. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 स्थितप्रज्ञ मन, हे 11 तत्वाचं शरीर त्या परमात्म्याला तुकोबराय म्हणतात बहाल करावं लागतं. आणि ते आज तुम्हा आम्हा लेकरांना ते बहाल करून त्यातून उतराई व्हायचं असतं. पिंडपद माझे झाले गयावर जन पेटले पितरांचे ऋण. ऋण असतो, त्या ऋणातून देव उतराई व्हायचे. म्हणून हे सर्व नातेवाईक, आम्ही सर्व मावस भाऊ असतील, आमचे दादा असतील, दादा असतील, लाला सर असतील, बाकीचे सर्व नातेवाईक बंधू, आमचे मामांचा परिवार असन खेडच्या मोऱ्यांचा, त्याच्यासाठी बोलवायचं देवा यांच्या जीवनातून आम्हाला उतराई व्हायचे. ते ऋण असतो आणि ऋण फेडावं लागतं. ऋण शेष ठेवून चालत नाही. असे जीवनात 3 ऋण सांगितले. एक आहे मातृपितृ ऋण, दुसरं सांगितलं अग्नि ऋण आणि तिसरं सांगितलं शत्रू ऋण. शत्रू शेष ठेवता येत नाही. शत्रू जर शेष ठेवला तर तो पुन्हा मोर्चे बांधणी करतो, पुन्हा कार्यकर्ते जमा करतो, पुन्हा गावागावात शाखा तयार करतो, गावागावात तरुण मंडळ तयार करतो आणि 10-5 का होईना तो त्याची निवडून आणतो. का? शत्रूचं ऋण, शत्रूचा असणारा शेष शिल्लक ठेवायचा नाही. शत्रू संपवावा लागतो. शत्रू शेष शिल्लक राहिला तर शत्रुत्व बंद होत नाही. अग्निशेष
शिल्लक राहिला तर अग्नी संपत नाही. म्हणून पहिल्या काळी छपराच्या घरांमध्ये चुली ज्या वेळेस पेटवल्या जायच्या त्यावेळेस भाकरी हे करून सगळी सरपण असतील, लाकडं असतील, सगळी विझवायची आणि उरलेला विस्तो थोडासा जर राहिला शंका तर त्याच्यावर राख टाकायची. त्याला गम्याला आडवं लावायचं का? ते शेष शिल्लक राहता कामा नये. शिल्लक जर राहिलं तर अग्नी पुन्हा फुलतो. गेले ते दिवस, आता शेष शिल्लक राहतच नाही. आता काय गॅसवर शेष शिल्लक राहायचंय? आता गेली चूल, गेलं चुलवान, गेली उलटणं, गेली काठवट, गेला तवा. काठवटीत दोन्ही पायाचं अंगठ बाहेरून असायचं महिला मंडळांचं. आता स्टीलच्या पराती निघल्या, दोन्ही अंगठातून रोज घडी 10-10 ग्रॅम माती खातेत. हुस करीत नाहीत अंगठ्याची. सरपण बंद झाला. आता चुलवान गेले, काटक्या गेल्या, सरपण गेलं. क्विंटल भराचं ओझ डोक्यावर आणून माई भाकरी करायची ना. अरे भाकरी गोल फुगायची. अशी भाकरी जर मध्ये फोडली, त्याच्यात जर कांदा कोशिंबीर तेल टाकलं तर डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझी आईनं केलेली भाकरी नाही ऐकायची. आता ती गेली भाकरी. आता भाकरी कुठं फुगती? आता भाकरी करणारी फुगती, भाकरी नाही फुगत. तो क्षण हे शेष, अग्निशेष शिल्लक ठेवता येत नाही. आणि शेवट सांगितला, मातृपितृ ऋणाचा शेष नाही शिल्लक ठेवता येतो, ते फेडावं लागतं. अरे ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी अख्खं जीवन जिजवलं, त्याच्या ऋणातून उतराई व्हावं लागतं रे. या जगाच्या पाठीवर तुमचा कळवळ आहे म्हणणारे फार भेटतील, पण त्या कळवळ्याचा सुद्धा मोबदला घेतील असे कमर्शियल विचारसरणीची माणसं फक्त चेहऱ्यावर तुम्हाला कळवळा दाखतील आणि अंतःकरणापासून कळवळा फक्त मायबाप करतात. हो, ऐसे कळवळ्याचे धारे, ऐसे कळवळ्याचे धारे, करे ऐसे कळवळ्याची जाते. किती कळवळ, तेवढं प्रेम केलं. ते प्रेम करायचं म्हणून आज उताराई होण्याचा क्षण आहे. पण 3 जणांच्या उपकारातून उतारा व्हा. एकही माती, दुसरी माता आणि तिसरी मातृभूमी. बस तिघांचे उपकार तरी कमीत कमीत फेडा. ती माती की आजपर्यंत सांभाळली माती या दोघा बहिणीने. अरे इंजिन चालू करून दारी धरणारी मावशी होती. माझी माया आठवणी सांगते बऱ्याचशा. 50-60 एकर असन, 40 एकर असन, या सगळ्या जमिनीची उलाढाल या 2 स्त्रियांनी केली रे. आदर्श कळवळा परिवारासाठी निष्ठा आहे, प्रेम आहे. आणि म्हणून आज काही द्या नाही उतर येऊ शकत तुम्ही आम्ही, कारण उपकार फार असते. तो तुमच्या आमच्या जीवनाचा एकच भाग आहे. नित्य उठून या, खावयाची चिंता. खाण्याचं सोडून तुम्हा आम्हाला काय चिंता आहे हो? पण त्यांच्याकडे खाण्याची चिंता नव्हती. त्यांच्याकडे यातून मिळवून पुढच्या काळात फ्युचर भविष्य काळात काय आपण देऊ शकतो त्याची चिंता होती. आता फक्त खाण्याच्या चिंतेत लोकांना कशात खात्यात लोक, खाण्याचं काही गणित राहिलं नाही. अगदी संडासच्या दरवाज्यापासून
ते यमनाच्या पंख्यापर्यंत सगळ्याला वाटतं आपलंच नाव असावं. नावागावासाठी आणि खाण्यापिण्यासाठी अख्खं आयुष्य झिजवणारी माणसं आहेत. पण हे पडद्यामागचे कलाकार आहेत. कधी माझं नाव घरावर टाका म्हणून सुद्धा आईची अपेक्षा नसते. नसते अपेक्षा. पण निरपेक्ष भावनेनं अख्खं जीवन झिजवते. खाण्याची अपेक्षा नाही आणि खायला मिळालं नाही. खरं सांगायचं झालं गरिबीचे चटके सहन करीत असताना कितीतरी उपवाशी राहण्याची वेळ आली. उजनी धरण अडवलं म्हणून पाणी झालं, नाही तर पाणी झालं असतं. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही मुने. म्हणून ह्या आठवणी नेहमी गेल्यावर येतात बरं का. आठवणी असताना येत नाहीत, गेल्याच्या पुढे आठवणी. गेल्या वर्षी मी आलतो 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस आठवणी सांगितल्या मावशीनं. बाबा कबई बरी आहे का, आमक बरं आहे का, माझा तो भाऊ बरा आहे का, हा भाऊ बरा आहे का. अरे म्हातारपणाला कोण कोणाच्या घरी जातो, शब्दांच्या विचारपूस फक्त. शब्दांचं धन सांभाळलंय या जुन्या माणसांनी. जैसे साचा निमवाळ मी तुले निरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. शब्दाची विचारपूस फार मोठा आधार आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवाला रोज खाण्याची काळजी, यांच्या जीवाला नाही खाण्याची काळजी. खायासाठी नुसती माणसं धावत येते. लगीन असल्यावर बघा ना, 5वी मंगलाष्टिका झाली की जेच माणसं पळते जेवाय, गणितच नाही होते. 5व्या मंगलाष्टिकेला पायातला बूट चप्पल घालून अक्षदा एका जागेवर सगळा घेऊन कधी एकदा फेकितोय, कधी एकदा पळतोय. त्यात जेवण लग्नाच्या आधी अजिबात नसावं. सगळं जेवण लग्न झाल्यावर असलं ना मग तर इतकी फजिती. ती एका लग्नाला आम्ही गेलो, जोडीदार रोज कीर्तनातला. म्हणला महाराज आज कुठे, म्हणलं आज लग्नाला. यायचं काय, म्हणला येतो की आता रोज कीर्तनाला सोबत येतो. लग्नाला काय झालं, लग्नाला सोबत नेल त्याने. 5वी मंगलाष्टिका झाली, इतकं खायचा नाद त्याला. जीच पहिल्या पंक्तीला पळाला आणि जीच ठेस काढला आणि जीच तुडावला माणसांनी. माणसं त्याला तुडवून पुढं पंक्तीला बसली. बघता काय 100-200 लोकांनी तुडवले होते, राहील काय, बेशुद्ध पडला. तसाच गाडीत टाकला, दवाखान्यात नेला. 4 तास शुद्धीवर नाही. डॉक्टरला म्हणलं मेला तर नसन, नाही म्हणले श्वास चालू आहे. मेलेला नाही म्हणले पण शुद्धी आहे नाही. 2-4 पावरची इंजेक्शन दिली, जागा झाला. गुरुजी त्यांनी पहिला प्रश्न विचारला, महाराज पहिली पंगत झाली का हो. म्हणलं तू बळबळ वाचला, पंक्तीचं काय घेतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कळवळ आहे यांच्याकडे, कळवळ आहे. पहिल्या काळातली घटना आहे. बाळंतपणाची साधनं नव्हती. पेरणीचे दिवस, सगळे पेरायला गेलेले आणि पाठीमाग त्या घरातल्या सुनबाईला वेदना चालू झाल्या, त्या आईला वेदना चालू झाल्या. कोणीच घरी नाही. 4-4 कोस रान लांब आणि घरात एक 10-11 वर्षाची फक्त ननंद. नंदाला हाक मारली, ताई साहेब. ननंद पळत पळत आली. म्हणली काय वहिनी, म्हणले मला वेदना चालू झाल्यात, आपल्या घरचं कुणीच नाही. जा बरं गावात कोण बाळंतपण करायला हाय का बघून या. गावात ती 11 वर्षाची पोर पळत गेली. गावात एकही दाई नाही, एकच दाई होती, ती पण नातीच्या बाळातपणाला गावाला गेली. ती कोण आहे हो, कोणी नाही. त्या काळी काय डॉक्टर वाटायला बसला होता का शिजर करायला, नाही काय. तशीच ती छोटी ननंद पळत पळत महागारी आली. वाटेत तिला ते मंदिर गावचं दिसलं. तिला वाटलं कमीत कमी देवाचा तरी आशीर्वाद घेऊन जावं, म्हणून ती मंदिरात शिरली. मंदिरात एक साधू होते, त्या साधूचं दर्शन घेतलं. कमीत कमी एखाद्या साधू मुनींचा आशीर्वाद घ्यावा. आशीर्वाद घ्यायला खाली वाकली. साधूंनी डोळं उघडलं आणि विचारलं, बाई का ग रडते, काय झालं. तिनं घटना सांगितली. माझी वहिनी बाळंत होती, पण बाळंत पण करायला कोणी नाही. सांगा ना बाबा, माझी वहिनी जगल का. तर त्या साधूनं सांगितलं, बाई काळजी करू नको, तुझी वहिनी सुखरूप बाळातीन होईल, बाळांत होईल. पण तासाभरात जर झाली बाळांत तर मग मात्र पोरग जे जन्माला येईन ते चोर होईल. एका पॅनेल मध्ये कवाच राहायचं नाही, एक पार्टी ठेवायचं नाही, सगळ्याचा नाश करील म्हणून ते पोरग. अरे सत्तेसाठी पक्ष आणि स्वार्थासाठी साक्ष बदलणाऱ्याच्या जातीचं होईल. तासानं जर बाळंतीन झाली तर. जर तुझी वहिनी
4 तासांनी बाळंतीण झाली तिसऱ्या प्रहराला, तर मग मात्र होणार लेकरू एका राजाचा सेनापती म्हणून जन्माला येईल. तेवढीच वार्ता तिनं जाऊन घरी वहिनीला सांगितली. अरे गडबडा परवारावरती लोळणारी तिसरी फरफटत फरफटत लोटांगळ्या खात भिंतीच्या जवळ गेली आणि भिंतीला हळूहळू पायवरती केलं, पूर्ण पायवरती आणि डोकं खाली शीर्षासन केलं 4 तास. पण लेकरू जन्माला तिसऱ्या प्रहराला घातलं आणि सेनापतीच केलं. माझे तुकोबराय म्हणतात, जिच्या अंतकरणात लेकराबद्दलच हित असतं फक्त माताच ते करू शकते. अभंगाच्या आईचं अंतकरण सांगितलं की जिचं लेकराबद्दल व्यापक जीवन असतं म्हणून श्राद्ध, म्हणून असे गोड गुणीजन गायक ते तुमच्या भूमीची परंपरा दादांची. प्रत्येक चरणाला डबल चाल लावावं लागते. इकडं 2-2.5 हजार अभंग पाठ असतील त्यानंच विना घ्यायचा. ज्याचे 3.5 हजार अभंग पाठ त्यानं दादा चाल म्हणायची, आणि ज्याचा अख्खा गाथा पाठ त्यानं कीर्तन करायचं. मला तर गाडीतनच माघारी जावं लागलं असतं. परंपरा जपणारी गावं विनवी विष्णुदास नारा अमुची आईसी परंपरा. परंपरा जतन केली बर का, परंपरा जतन केली. असा पवित्र सोलापूर जिल्हा की ज्यानं परंपरा जतन केली, ज्यानं निष्ठा जतन केली, ज्यानं त्याग केला तो सोलापूर जिल्हा. महाराष्ट्रात सर्वात मोठं लोहमार्गाचं जाळं सोलापूर जिल्हा. महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा सोलापूर जिल्हा. महाराष्ट्रात पांढरं सोनं निर्माण करणारा सोलापूर जिल्हा, वीरांचा सोलापूर जिल्हा. भारतामध्ये 3 दिवस अगोदर स्वातंत्र्य ज्या जिल्ह्यांना मिळवलं तो सोलापूर जिल्हा. एवढंच काय, विश्वाच्या मालकालाही जिथं येऊन राहावं वाटलं तो सोलापूर जिल्हा. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडणे संत सदाने वैकुंठ सोडणे संत सदाने ज्या सुखा
संतांच्या सदनाला देवाला राहावं वाटलं तो हा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण करणार हे कुटुंब म्हणजे तुकोबराई सांगतात आईचं चित्त काय असतं. जसं संतांचं चित्त आहे मृदू सभाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. सज्जनाचं चित्त समाज व्यापक असतं, समाजासाठी चित्त. तेवढंच चित्त आईचं अंतकरण हळहळतं, एवढं चित्त मृदू मुलायम तिचं कुटुंबासाठी असतं. कुटुंबामध्ये मंदिराची भूमिका ती आयुष्यभर पार पाडते. मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे तीनही गुण असतात की जे तिनं आयुष्यभर कुटुंबामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न फक्त आई करू शकतात, वडील करू शकतात. हे प्रयत्न आईच्या जागेवरती या जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. आणि म्हणून तिच्यासाठी तुम्हा आम्हाला काही करता येत नाही, ती भरपूर काही करते. लेकरांना काही करता येत नाही, मी असो तुम्ही असो कोणी असो, कोणाला आई बापांसाठी काहीच करता आलं नाही. जास्तीत जास्त 5 रुपयाचा अगरबत्तीचा पुडा, 10 रुपयाच्या त्या निरंजनीच्या तेलाची वात, बस तेवढाच दौदिप्यमान प्रकाश त्यांच्या जीवनाचा, बाकी काही नाही. माझ्या सुरेश भट्टासारख्या गझलकारांना म्हणावं, अरे सूर्य चंद्र तारे जरी तोडून आणले ना तरी आई बापांसाठी कमी तो. घे माय भूत तुझे मी फेडीन पंग सरे आणि नारतीला. हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रे बनते प्रयाग काशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. हे एक ना एक दिवस होणार असतं. नुकसान कोणासाठी थांबत नाही, दिवस कोणासाठी बसून राहत नाही. हे जीवनात एक ना एक दिवस घडणारी घटना आहे. ज्याला जन्माला यावं लागतं त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. वासनेच्या बरोबर जे जे आयुष्य तुम्हा आम्हाला देवानं दिले ते सांभाळावंच लागतं. येत ललाटी जे लिहिले ते नपुसेगा काही केली, सटवी चेहरा ते नवी संबोध. अरे जे कपाळावरती लिहिले ना ते नाही कोणी पुसू शकत रे. प्रत्येकाला मागच्या जन्माच्या हिशोबानं पुढच्या जन्माला यावं लागतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शेनमी संसार. प्रत्येकाला प्रत्येक जन्माची सावड फेडावी लागते. नाथांच्या भागवतामध्ये एक सुंदर कथा आली. कथा अशी, एका नरमादी पक्षाचं एका सरोवरावरती रोज येणं जाणे आणि त्या सरोवरावरती येत जाण्याच्या संबंधामध्ये एका माशाबरोबर त्यांची मैत्री होती. माशाबरोबर मैत्री होते. तो मास काय करायचा, छोटे छोटे मास मारून त्या काठावर ठेवायचा. ते पक्षी आल्यानंतर ते मास खायचं. त्याच्या बदल्यामध्ये ते त्याला येताना फळे घेऊन यायची. एवढी मैत्री एवढी मैत्री एवढी मैत्री घट्ट जमली की त्यांच्याशिवाय एकमेकाला करमनासच झालं. जीवनात एवढी मैत्री. दुःख विसरायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गरव्या सारखा. उशीर जर झाला तर तो त्या पक्ष्यांची वाट पाहायचा. इतकी माशाची आणि पक्ष्याची मैत्री जमली. पण पुढे दिवस इतकं वाईट आलं जसं आज आल्यात तसं. आज दारातही तोपर्यंत किंमत नव्हती. आता फुटबॉल आणि पाईप घरी वडून आणलं ना 2 महिने झालं, त्यावेळेस या उजनीची किंमत लागली का नाही, नदीची किंमत लागली का नाही तुम्हाला. अहो नदी भरलेली होती त्यावेळेस 3-3 दिवस दारी मोडली नाही. तो बाहेरून खडा टाकून बघायची भरलंय का. आज कळली का नाही त्याची किंमत तुम्हाला. किंमत एक दिवस कळती. म्हणून ती ओढा आटायला लागला आणि त्या पक्षाला किंमत कळायला लागली. यात जर आपला मित्र मेला तर काय होईल हो, ताटातूट होईल ना. पण असं वाटलं त्यांना की मित्राला जाग करावं आणि त्याला म्हणावं दुसरीकडे चल कुठेतरी. मग त्यांनी एक बाजूला तळ बघितलं आणि त्या तळ्याची वार्ता त्याला सांगितली. आम्ही असं करतो, तुला उचलून नेतो आणि त्या तळ्यात ठेवतो, तू इथं काही जगणार नाही. त्याला म्हणणं पटलं. त्या नरमादीने एकीकून चोची निकून आणि एकीकून त्या तोंडाकून आणि एकीने शेपटीकून धरलं. त्या दोघांनी असं आकाश मार्गानं त्याला चालवलं. चालवीत असताना
वनाला आग लागलेली होती आणि त्या धुरामध्ये त्या पक्ष्यांना दिसलं नाही आणि एका बांबूच्या बेटाच्या फांदीला तो मासा त्यांच्याकडून धडकला. खाली वनवा लागलेला आहे, वरून मासा पडला असा त्यांच्या डोळ्यात देखत खाक झाला. ही वार्ता त्या दोघांनी पाहिली आणि एवढं दुःख झालं, आपण माशाला वाचवू शकलो नाही. मग त्या दोघांनी हे त्या अग्नीमध्ये देहत्याग केला. अगदी नाथराय सांगतात ती घटना देवांनी पाहिली आणि शिल्लक राहिलेल्या वासनेपोटी पुढच्या जन्मामध्ये त्या पक्षाला श्रावण बाळाच्या रूपानं जन्माला घातलं आणि त्या नर मादीला तिच्या आई बापाच्या रूपानं जन्माला घातलं. पुन्हा तेच वन, त्याच वनामध्ये श्रावण पाण्याला जातो, त्याच वनात पुन्हा पाण्याची घागर त्याच्या हातातून ओसंडते आणि त्याच्या विरहाने आईबाप मरण पावतात. का? अरे हे जन्माचं असणार चक्र आहे. या जन्माचे असणारे ह्या घटक आहे. पुन्हा पुन्हा तोच बदल किंवा पुन्हा पुन्हा त्याच घटना साधण्यासाठी किंवा त्यातून उतराई होण्यासाठी तुम्हा मला जन्माला यावं लागतं. आई तेच करते, आयुष्यभर लेकरासाठी झिजते. माझे तुकोबराय सांगतात काही क्षणासाठी झिजणारी लोक फार आहेत. मग पॅकेज देतील, कार्ड वाटेतील, पाकिट वाटेतील, घरपोच काळ्या पिशवीत आणून करतील, प्रचाराला तुम्हाला गाड्या देतील, पॅनेलच्या प्रचारासाठी माईक सिस्टीम देतील, 13-14 कार्यकर्ते देतील, 10,000 रुपये रोज गाडीचं भाडं तुमच्या देतील. पण ते लिमिटेड, ते मर्यादित आहे. ज्याच्या मर्यादेला कुठं फुल स्टॉप नाही. ते अविरत आईचं जीवन कुठपर्यंत लेकरासाठी झिजत हो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जवळी घेताच न गेला. देहाचा विसर पडतो, लेकरासाठी शिन्ना येतो. का? अरे अख्ख जीवन सर्वस्व ज्याच्यासाठी बहाल केले. आणि म्हणून 7 आठवड्याच्या गर्भाची चावल ज्या दिवशी आईला होते ना, त्या दिवसापासून पुढच्या 36 आठवड्यापर्यंत तिची आवड बाजूला राहते आणि त्याची आवड चालू होते. गर्भाचे आवडे आवडे मातेचे डोळे डोळे, गर्भाचे आवडे मातेचे डोळे
काळे पुरवता. आणि म्हणून अख्ख्या जीवनामध्ये तिला उपमा कोणाची द्या, तिला परफेक्ट बसते. पण तिची उपमा देत असताना जगातले सर्व सुकृत एका ठिकाणी येतात. पण तिला उपमा देण्याची वेळ येते ना, त्यावेळेस कुठलीच उपमा चालत नाही. मेघाची उपमा द्या, मेघासारखी माझी आई उदार अंतकरणाची कोणी म्हणेल. पण ज्ञानोबराय सांगतात, अरे मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी ना. अरे मेघ उदार आहे, पण त्याला कधीतरी ओसर नाही ना, तो कसा उदार असेल. समुद्राची उपमा जर आईच्या ममत्वाला दिली तर समुद्र खारट आहे, पिता येत नाही. पण आयुष्यभर आईचं कर्तृत्व आठवता येतं, साठवता येतं आणि अनुभवता सुद्धा येतं. विठ्ठल आणि म्हणून आताचा काळ हा आनंदाचा काळ असतो. आणि त्या काळात वाटतं कुठंतरी घरातले सगळे असावेत. का? अनेक वर्ष दुःख सहन केलं, आता सुखाचं दिवस आलतं, आता बसून खाण्याचं दिवस आलतं, आता सगळा परिवार पाहण्याचं दिवस आलतं, आता आयुष्याच्या आनंदाच्या क्षणाच्या आठवणी साठवण्याचं दिवस आलतं. पण त्याच दिवसामध्ये ताटातूट कोणाच्याही जीवनात बघा तुम्ही तशीच पद्धत आहे बरं का. तेच होत असतं. कधी बघा तुम्ही जीवनामध्ये चांगले दिवस येतात त्याच वेळेस काहीतरी रूपानं दुःख आपल्या आयुष्यामध्ये येत. बघा तुम्ही, ज्या दिवशी उपवास असेल ना त्या दिवशी कायम भाजीचा वास जास्त येणार. मग ह्या जास्त तेल टाकीत का काय करीत पण काहीतरी होणारच बरं का. त्या दिवशी ज्या दिवशी वाटतं चांगली माणसं घरी आलेत ना त्या दिवशी मुद्दाम बायको भांडण काढणार, पोरं मुद्दाम येड्यावाने करणार. पोळा जवळ आला की गरीब बैल सुद्धा इशित आली की अंगा ओढायला सुरुवात करणार. हा छत्री घेऊन गेलं, पाऊसच नाही येणार. छत्री घरी राहिली, इरबळ रिपरिप. खिशात डायरी कीर्तनाची आणली, एक दादा तारीख नाही. डायरी घरी राहिली, महाराज ही तारीख आहे का, ती तारीख. अहो पण घरी राहिली हो डायरी. तुम्ही बी बावळाटराव जेव धंदा करताय ते बी संघ आणत नाही. विठ्ठल क्षण मात्र साध्य होत नाही, तो आई प्रत्येक क्षणाचा पर्व काळ साध्य करते बर का. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, देह विसरे आपुला जवळे घेता शिन गेला. साधा सोपा दृष्टांत शेतकऱ्याच्या कुळातला. पावसाच्या दिवसामध्ये विणीचा काळ चालू होतो, विणीचा काळ चालू असताना विंचविणीला काही कुठं घरट बांधता येत नाही, कुठं खळ करता येत नाही, कुठं आळ करता येत नाही, कोणाच्या घरात जाऊन व्यता येत नाही. तर तिला व्याण्याचं एक हक्काचं ठिकाण म्हणजे दगड असतं. मुसळधार पावसात पाण्याच्या काठावरून एखाद्या दगडाखाली जाते आणि तिच्या पोटात असणारी 200 पिलांचा तो कोश त्याच्या एका छोट्याशा बनवलेल्या आळ्यामध्ये ते सोडते, खाली ठेवीत नाही. ते पाठीवरती घेते, पाठीवर ठेवलेले ते 2-3 दिवस पिलं काही करीत नाहीत. पण तिसऱ्या दिवशी ती वळवळ करायला सुरुवात होतात आणि आईला थोडीशी टोचणी देतात. माय मला जेवायचंय, माय मला काहीतरी खायचंय, माय मला काहीतरी आणून दे. त्यावेळेस थोडस डोळं उघडणारी ती विंचविन सांगते, बाळांनो आता तुम्हाला 200 जणांना सोडून मला कुठं जाता येणार नाही. तुमच्या अन्नाची, तुमच्या पोटपाण्याची व्यवस्था करायला बाहेर दो पाऊस चाललाय, मुसळधार पावसात मला कुठं जाता येणार नाही. लेकरांना फक्त एक करा, आता तुमच्या खाण्याची व्यवस्था मी आहे त्या ठिकाणी करते. पालथी असणारी आई लेकरांना बाजूला सारते आणि उतानी होते आणि उतान्या झालेल्या पोटावरती सगळी दोन्ही क्षेत्री ते पिलं ते सगळी घेते आणि पोरांना सांगते, आता लेकरांनो आता शेवटचा निरोप देते, आता पुन्हा तुमच्यानं माझी भेट होणार नाही. दा लेकरांनो खायला सुरुवात करा. 200 पिलं त्या विंचविणीला खायला सुरुवात करतात. 2-3 दिवस ती आईला कुरतडून मारून टाकतात. वाऱ्याची झुळूक येते आणि वाऱ्यासरशी ती आई वाऱ्याच्या झुळकीनं उडून जाते. लेकरांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारी आई शेवटच्या श्वासापर्यंत लेकरासाठी जिसते नव्हे स्वतःच जीवन अर्पण करते. देह विसरे आपुला जवळी घेता सिन गेला. विठ्ठल स्वतःच्या
देहाची काळजी बाजूला ठेवते आणि तुमच्या आमच्या देहासाठी जिनं जीवनाचा सर्वस्वाचा त्याग केला, त्या मातेपेक्षा या जगाच्या पाठीवर देवाची सुद्धा किंमत, देवाच्या सुद्धा उपमा कमी. तर का जीवनामध्ये विश्वाच्या मालकाला सुद्धा जन्माला घालणारी एक आईच असते. आणि म्हणून काकड्यामध्ये सुद्धा या आईचं वर्णन आहे का, अरे जगाची जगत्त्रय जननी, जगाची जगन्माता, माझी जगदंबा जशी तशीच माझी माय, जगाची जशी माई तशीच माझी माई. आणि म्हणून काकड्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा शकुन नावाच्या प्रकरणात त्या आई जगदंबेला स्थान दिलं, शकुन नावाच्या प्रकरणात त्या माय मातेला स्थान दिलं. आंधळा पांगळा बहिरा मोका जोगी हे गायल्यानंतर शकुन नावाचं एक प्रकरण सुंदर लिहिलं. कोणासाठी? तो एका आईचा आदर्श आहे. अरे निर्गुण निराकार दादा माहुर माझे निर्गुण निराकार दादा माहुर माझे शकुन सांगावया आलिय माई माझे नाव, 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 हे 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 शकुन सांगावया आलिय माई माझे नाव, शकुन सांगावया आलिय माई माझे नाव, शकुन सांगावया आलिय माई माझे नाव. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझे नाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे नाव, शकुन सांगावया आलिय माई माझे नाव, शकुन सांगावया आलिय माई माझे नाव, हे शकुन सांगावया आलिय माई माझे नाव. टाळ्या वाजव जरा, अशा गोड गायकांसाठी. वा, असे मिळत नाहीत लोक, असे टाळकरी मिळत नाहीत, असे चोपदार मिळत नाहीत, असे विनेकरी मिळत नाहीत, असे गोड वादक मिळत नाही. याला संजोग म्हणतात, याला एक संगत म्हणतात. असा गोड पेटी मास्तर मिळणं, पकवाजा मिळणं. मिले सुर मेरा तुम्हारा बने हमारा, ताल से ताल मिला, ताल से ताल मिला. ताल पाहिजे, लय पाहिजे, तसंच चोपदार येत, तसंच चोपदार आहेत. 5 लाख समाज असू द्या वारीत, 6 लाख समाज असू द्या गुरुजी, 5-5 टाइम जेवण खाल्ली, कोणी जमलं ना उकडलेल्या शेंगा वाटतंय कोणतरी, टाळ टाकून लोक पुन्हा. दिंडी चालकाचं ऐकणं येत नाहीत, कीर्तनकाराचं ऐकणार नाही, ज्याच्या हातात माईक आहे त्याचं ऐकणार नाहीत, पण ज्याच्या हातात हा धर्मदंड आहे तो काय एकदा उंच होऊ द्या. 10 लाख समाज थांबवण्याची ताकद फक्त चोपदाराकडे. विठ्ठल शिरोमणी तो, ती ताकद आहे इकडे. देह विसरे आपुला जवळे घेता शिन गेला, जवळ घेतल्यानंतर आईच्या अंतकरणात जो दुःख आलेला असतो, जो शिन आलेला असतो ना, तो घ्या. आणि म्हणून अशी गोड माणसं ज्यांनी हा समाज पाहिलाय ना आयुष्यभर, ते आपल्या दारात असणं फार गरजेचं आहे. अहो आई काम नका करू द्या, बसून राहून द्या. हो बापा नाही, इकडली काडी तिकडं नका करू द्या. अरे खाताडा बाप असू, लुळा बांगडा बाप असू, पेताडा बाप असू, पण दारात पाहिजे का. घराचं वैभव आहे ते, कोणी आपल्या घराकडे पाहणार नाही. तर सारे 75-80 वर्षाचा बाप असू त्या दारात. एका जणाच्या घरी पाहुणं होऊन आम्ही गेलतो, बाप कोंडला होता. त्यांनी म्हणलं का हो, 2 कोटीचा बंगला बांधला आणि त्याच्यात वट्याव सुद्धा नाही बाबांना. नाही म्हणले होते, पाहुणं दिसले होते जास्त शिवे देत म्हणून घरात ठेवले. अहो म्हणले घ्या बाहेर. आम्ही गेलतो पाहुणं होऊन त्या घरी. बाबांना बाहेर घेतल्यानंतर बाबांनी पहिला प्रश्न आमच्या चुलत्याला विचारला, मंडळी कुठल्या गावची, पोरगी कुठल्या गावात दिली, सून कुठल्या गावची केली, नाताला नात सून कुठल्या गावची केली. ज्याला कुलवान घरात संबंध जोडायचा आहे त्यानं जुनी माणसं पाहुण्यात बसवायची, आणि ज्याला कुलाचाराची कीर्तन ऐकायच्यात त्यांनी अशी आयुष्य झिजवलेली टाळकरी बोलवायची. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला देह विसरे आपुला जवळे घेता शिन गेला. शिन गेला देवा,
देहाचा विसर पडला इतकं पुण्य. संत सांगतात देह विसरलो पण देवा तुला नाही रे विसरलो आम्ही, रात्रंदिवस तुझं नामचिंतन केलं. काय मिळवलं संतांनी? अहो काय नाही मिळवलं. जगण्याचा पाया चालण्याचे बळ गंगेहून निर्मळ तुकाराम. अहो त्यांनी नाही काय मिळवलं. त्याच गाथ्याच्या जीवावर आम्ही 2 कोटीच्या जागा घेतल्या, घर बांधली, दार बांधली, बिल्डिंग बांधल्या. त्यांनी नाही काय मिळवलं. त्यांच्या दाराला दार राखी नाही मिळाली, आमची दार लाखा लाखा रुपयाची. त्यांच्या घरावरच काड निघलं नाही आणि आमचं कंपाऊंड 10 गुंठाचं आहे तांबड्या दगडाचं. एका बाजूला लिहिलंय कुत्र्यापासून सावध राहा आणि एका बाजूला लिहिलंय इथे पिको फॉल करून मिळेल. जे अजून काय पोटाला आम्ही धंद मांडलेत त्याचं गणितच नाही राहिलं. विठ्ठल संत सांगतात आम्ही काही मिळवलं नाही. दारात फुटकी घागर होती, त्याच्यावर झाकणी सुद्धा नव्हती. दारात आमच्या 2-2 लाखाचं फ्रीज आहेत. गाथ्याची कृपा आहे हो. आणि म्हणून देवा तुझ्या नावानं काही मिळवलं नाही, फक्त तुझं आयुष्यभर नाव घेतलं. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील बापे जन्मांतरेची हरिपाटी कीर्तिमुखी जरी गाय. पवित्रची होय देह त्यांचा, तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुप. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे देवा. नाव घेतलं संतांनी पण एकट्यानं नाही मिळवलं, ते सगळ्या सोयऱ्यांना दिलं. म्हणून सगळ्या सोयऱ्यांचं साधाय पाहिजे बर काका. एकानं केलं पण सगळ्या सोयऱ्यांना 400 वर्षापूर्वी दिलं. मातृ पितृ भ्राता सुगोत्रापार चतुर्भुजन होऊन ठेले. जर संतांनी स्वतःच पुण्य सगळ्या सोयऱ्यांना वाटलं असेल तर बापाने केलेल्या कुळासाठी अरे का नको रे सगळ्या सोयऱ्यांना? त्याला नाही काय रे, त्याच्या पोटाला नाही काय. अरे ज्यानं 1000 कोटी जिंकले तो आज अर्थसंकल्प वाचतो. ज्यानं 1000 कोटी मारले तो आज अनुमोदन देतो. आणि 19 दिवस तुमच्या आमच्यासाठी जो उपवास राहतो त्याच्यावर हे SIT लावतात. विठ्ठल म्हणून संत सांगते देवा आम्ही याच्यात काही मिळवलं नाही, फक्त मिळवलं असेल तर तुझं नाव. आणि म्हणून तेच सर्वांनी प्रेमानं घ्यायचंय. फक्त देवा तुझं नाव कमवलं, तुझं नाव मिळवलं म्हणून तेच आम्ही प्रेमानं घेतो. तेरा नाम लिया तुझे याद किया. तुझं नाव घेतलं, तुझी आठवण ठेवली, ते फक्त प्रेमानं घ्यायचं. विठोबा रखुमा